इचलकरंजी समाज प्रबोधिनी येथे 18वे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। इचलकरंजी येथे समाज प्रबोधन कार्यालय व वाचनालय शाहू पुतळ्याजवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय 18वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक कवी दीपक पवार सर रुकडी यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रतिमा पूजन प्राध्यापक गोविंद लहाने परभणी यांच्या हस्ते करण्यात आलं। तर स्वागत अध्यक्षा सौ आरती अनिल लाटणे स्वागतपर मनोगत व्यक्त केलं। कवी सरकार इंगळी यांनी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बालाजी मन्नाडे पालघर, प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे मुंबई, सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड, डॉक्टर सुरेश कुराडे तसेच प्रमुख उपस्थित प्राध्यापक चंद्रहार पोद्दार हलकर्णी यांनी आपले विचार मांडले। मान्यवरांच्या हस्ते कुमारी प्रतिभा बामणे परिते लिखित गरुड भरारी कवी सरकार संपादन आषाढवारी संमेलन विशेषांक आणि डॉक्टर बालाजी मन्नाडे यांच्या उकरी कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर मधुकर गुजरे धाराशिव, अशोक सूर्यवंशी सांगली हे उपस्थित होते। प्राध्यापक संतोष जोईल फोंडाघाट यांनी सूत्रसंचालन केलं। त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रात कवी संमेलन अध्यक्ष कवी अशोक मोहिते बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। या कवी संमेलनात कोल्हापूर, मुंबई, पुणे जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी झाले होते। तिसऱ्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना साहित्य साधना, कला साधना, समाजभूषण, आदर्श शिक्षिका अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, असं कवी सरकार इंगळी यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे।